मरहबा बिल जमील मतलब अरेबिक में वेलकम टू एवरीवन इन जेनजीज पॉडकास्ट विद तन्वी ओनली ऑन साम टीवी। मग इस एपिसोड में बात करते हैं इंडिया ने होस्ट किए 2026 के AI इम्पॅक्ट समिट के बारे में आणि एक अशा इंटरेस्टिंग फॅक्ट सर्वमबद्दलही जे इंडियासाठी खूप महत्त्वाचं ठरलं। नाव सुरुवातीला काही अशा AI सोर्सेसची नावं जी आत्ता सगळ्यांच्या ओठांवर सहज आहेत, लाईक गुगल ज्यांचे CEO आहेत सुंदर पिचाई, ओपन AIचं प्रॉडक्ट ChatGPT आहे ज्यांचे CEO सॅम अल्टमन, क्लाउड AIचे CEO डेरिओ अमोडे। मग मी आता या सगळ्यांची नावं घ्यायचं रिझन इज हे सगळे लेजेंड्स 2026 न्यू दिल्लीला झालेल्या AI इम्पॅक्ट समिटमध्ये ऑन वन प्लॅटफॉर्म आले आणि या इम्पॅक्ट ऑफ AI मध्ये ॲज अ स्पीकरही होते। नॉट ओनली दिस बट फ्रान्स प्रेसिडेंट इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्राझील प्रेसिडेंट लुला दा सिल्वा आणि असे 50 पेक्षा जास्त मिनिस्टर्स आणि 40+ अटेंडीज प्लस 100 कंट्रीज पेक्षा जास्त लोक या AI इम्पॅक्ट समिटमध्ये आली होती। 2023 मध्ये फर्स्ट टाइम UKनी हे समिट AI सेफ्टीवर होस्ट केलेलं, 2024 मध्ये साऊथ कोरिया तर 2025 मध्ये फ्रान्स अँड इन 2026 म्हणजेच नाव इन इंडिया हा इव्हेंट होस्ट केला गेलाय। AI आता जगमान्य होतंय, मग त्याचा ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नीट अंडरस्टँडिंग होणं आणि या टेक्नॉलॉजीज चालणाऱ्या पॉलिसीज डिस्कस किंवा डिसाईड होणं हा या समिटचा मोटिव्ह आहे। सो इंडियाने यावर्षी हा इव्हेंट होस्ट करायचं मुख्य कारण म्हणजे इंडियाला फक्त समिटचा पार्ट न बनता त्या बदलत्या AI रिव्हॉल्युशनचं आर्किटेक्ट बनायचं आहे। दॅट मीन्स या समिटमध्ये ऑडियन्स न बनता AI रूल करणाऱ्या म्हणजे AI रूल ठरवणाऱ्या पॅनलचा हिस्सा बनायचं आहे आणि स्वतः AI अपॉर्च्युनिटीज देणारं देश बनायचं आहे। सो इंडिया डिसाइडेड द 3 सूत्रा दॅट इज द 3 प्रिन्सिपल्स फॉर दिस समिट। काय होते हे सूत्रास? तर फर्स्ट, पीपल म्हणजे हे AI लोकांना सहज यूज करता आलं पाहिजे आणि त्यांना AI इझिली अवेलेबल झालं पाहिजे। सेकंड, प्लॅनेट म्हणजेच AI एन्व्हायरमेंटली कसं फायदेशीर ठरू शकतं, पोल्युशन कंट्रोलसाठी काय इन्व्हेन्शन्स करू शकतं आणि इन शॉर्ट सस्टेनेबिलिटीसाठी कसा वापर करू शकतं, दॅट इज इट। थर्ड, प्रोग्रेस या शब्दातच सगळं आलं ना की आपल्या देशाची प्रामाणिक आणि फायदेशीर ग्रोथ कशी होईल यावर फोकस करणं। सो प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी सेड की इंडिया टॉप 3 AI पॉवर्स मधला एक देश झाला पाहिजे आणि स्वतः जॉब्स देणारा देशही ठरला पाहिजे। आता या समिटला आलेल्या एक्सपर्ट्सनी काय अनाउन्समेंट्स केल्या तर अँथ्रोपिकचं क्लाउड AI त्यांनी एक मोठी अनाउन्समेंट केली की क्लाउड AI त्यांचं फर्स्ट एव्हर ऑफिस इंडियाच्या सिलिकॉन व्हॅली बंगळुरूमध्ये ओपन करते। नाव लास्ट बट नॉट द लीस्ट लेट्स टॉक अबाउट द सर्वम AI। तर 67 ॲप्लिकंट्समधून 70 बिलियन्सच्या इन्व्हेस्टमेंटसाठी इंडियाच्या सर्वम AIला सिलेक्ट केलं गेलं। एवढंच नाही तर सर्वम हे आधार अपडेट करताना आपल्या व्हॉइस कमांडचाही वापर करणार आहे। सर्वम AIमध्ये शोका V1 आणि बुलबुल V2 या नावाचे टेक्स्ट टू स्पीच मॉडेल बनवले गेले। म्हणजे हे मॉडेल काय करतं तर आपले चॅट डिस्क्रिप्शन डायरेक्ट रोबोटिक नाही तर ह्युमनॉइड आवाजामध्ये ट्रान्सफर करतं। सो आज आपण बघितलं AI इम्पॅक्ट समिट। अशा छान अपडेटसाठी बघत राहा जेनजीज पॉडकास्ट ओनली ऑन साम टीव्ही। सी यू सून, गुड बाय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।